नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आपल्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आपले गहू वाळू घालणं आहे, आपल्या किट्या बसून आहे. तर मी आता शेताच्या शेतावर चाललो. तुम्ही पण चाला आणि तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा. तर निघलो मी शेताच्या शेताकडे जासाठी. तर आपल्या गाडीनं जावं म्हणलं तर गाडी आपल्या 10च्या स्पीडने नाही झोकं. तर आता मी शेताच्या शेतावर आलो. शेताच्या शेतावरचा आपला कुवारा भिसूनचा पेंठाणा आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. तर अंदर आलो मी आणि हे पेंठाणा आहे कुवारा भिसूनचं. तर हे पूजा वगैरे चालू आहे. तर आता आम्ही चाललो नदीवर कुवारा भिसूनची आंघोळ करण्यासाठी. तर चला मग. तर सोमवारचा महिना राहिला तर आम्ही नदीवर कुवारा भिसून यांना घेऊन जातो. तर नदीचा जायचा हा रस्ता आहे. तर आम्ही नदीवर आलो, वना नदीच्या पात्रामध्ये. हे आपल्या वना नदी पात्र आहे, इथं संगम आहे. तर मामाजी सुद्धा आले कुवारा भिसून घेऊन. तर कुवारा भिसून यांना आंघोळ करण्यामध्ये गेले मामाजी वगैरे, आणि त्याची सोयरे 5. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे त्याची. तर आता पूजा वगैरे चालू आहे. तर पूजा झाली आहे आणि करून सगळे सोयरे वगैरे. तर आम्ही शिरणी वगैरे सगळ्यांना वाटली आणि आपण निघू आता आपल्या पेंठाण्याकडे जासाठी. तर चला मग पेंठाण्याकडे जाऊ आणि तिथं पण पूजा करायची आहे. तर अनिकेत आहे मस्त